सिद्धार्थ गौतम तथागत गौतम बुद्ध म्हणतात, दुःखाचे नेमके कारण. एक दिवस एक तरुण तथागत बुद्धाकडे आला. त्यांना वंदन केले आणि बोलला, माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे, सुख कुठे दिसत नाही. तथागत बुद्ध त्याला म्हणाले, कुठे आहे तुझे दुःख? मला तर दिसत नाही. त्यावर तो तरुण म्हणाला, दुःख माझ्या मनात आहे, माझ्या अंतर्मनात आहे. माझ्या आयुष्यात फक्त दुःखच आहे, त्यामुळे मला काहीच करायची इच्छा नाही. तथागत बुद्ध त्याला म्हणाले, तुझ्या दुःखाचे नेमके कारण काय ते मला सांग. त्यावर तो तरुण म्हणाला, त्या दुःखाचे मूळ कारण काय हे विचारण्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे. तथागत बुद्ध त्याला म्हणाले, मित्रा, जर दुःख तुझे असेल तर तुझ्या दुःखाचे कारण तुलाच माहीत असेल. तुझ्या दुःखाचे कारण मी कसे काय सांगू शकतो? तो तरुण म्हणाला, आपण तर अंतर्यामी आहात, आपल्याला तर सर्व काही कळते. मग माझ्या दुःखाचे कारणही तुम्हाला माहीत असेल. त्यावर तथागत बुद्ध म्हणाले, हेच तुझ्या दुःखाचे कारण आहे. दुसरा माणूस आपल्या दुःखाचे कारण कसे काय सांगू शकेल? तू ज्या आशेवर बसलाय की दुसरा कोणीतरी येईल आणि मला माझ्या दुःखातून मुक्त करेल. आपण दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो तेव्हा आपण आश्रित झालेला असतो. त्यांनी असे केले तर आपण सुखी होऊ, त्याने तसे केले नाही तर आपण दुःखी होऊ, हे आपणच ठरवून ठेवतो आणि आपल्या सुखाची दोरी दुसऱ्याकडे देतो. जेव्हा आपण दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा आपला अपेक्षा भंग होतो. पण जेव्हा आपण स्वतः काहीतरी करायचे असे ठरवतो तेव्हा आपण अयशस्वी होतो. मी बुद्ध असलो तरी तुझ्यासारखा एक माणूसच आहे. मी फक्त जीवनाचे सार जाणले आहे. मला जीवन जगण्याची कला अवगत आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणतेच प्रश्न नाहीत, कोणत्याच शंका नाहीत. म्हणून मी समाधानी आहे, सुखी आहे. तुझ्याही मनात कोणतेच प्रश्न नसतील, कोणत्या शंका नसतील, तेव्हा तू देखील सुखी होशील, समाधानी होशील. कोणाकडे जाण्याची गरज तुला भासणार नाही. तथागत बुद्ध त्याला म्हणतात, तू फूल पाहिले आहेस का? त्यावर तो तरुण म्हणाला, हो पाहिले आहे. तथागत बुद्ध म्हणाले, फूल हे रात्री कळी असते. सूर्य उगवताच ते त्याच्या फुलामध्ये रूपांतरित होते. दिवसभर हे फूल आपला सुगंध सगळीकडे पसरवीत असते आणि रात्र होताच ते कोमेजून गळून पडते. जर त्या फुलाला आधीच समजले की संध्याकाळी आपल्याला मृत्यूला सामोरे जायचे आहे तर ते आधीच कोमेजून जाईल. त्याप्रमाणे आपल्या समस्येला आपण आधीच कवटाळून राहिलो तर आपण आपले आयुष्य भरभरून जगू शकत नाही. जर तू आजूबाजूला फक्त दुःखच बघू लागलास तर तुला सुख कधीच मिळणार नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण सुख शोधता आले पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुला सुख शोधता आले तर तुझा जीवन जगण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल आणि तुझ्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होईल आणि तुला सुख लाभेल. हे सर्वस्वी माणसाच्या हातात असते. यामध्ये कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही. यातून मार्ग मात्र तुम्हालाच काढता आला पाहिजे. तथागत बुद्ध पुढे म्हणतात, मनुष्य आपल्या मनातील विचारामुळे सुखी आणि दुःखी होत असतो. त्याने जर आपल्या मनात कुशल विचार केले तर त्याला सुख लाभते. या उलट त्याने जर आपल्या मनात अकुशल विचार केले तर त्याला दुःख लाभते. जसे पेरावे तसे उगते, हा सृष्टीचा नियम आहे. त्याप्रमाणे माणसाने आपल्या मनामध्ये नेहमी कुशल विचार करावे. हा सृष्टीचा नियम माणसाला लागू आहे. त्याने जर कुशल विचार केले तर त्याला सुख हे मिळणारच. परंतु तेच जर त्याने आपल्या मनात अकुशल विचार केले तर त्याच्या जीवनात दुःख हे येणारच. सुख आणि दुःख हे प्रत्येक माणसाच्या विचारावर अवलंबून आहे. हे ऐकून तो तरुण तथागत बुद्ध यांना म्हणाला, तथागत, खूप छान सांगितले. यापुढे मी नेहमी कुशल विचार करण्याचा प्रयत्न करीन. त्यांनी तथागत बुद्धाला वंदन केले आणि तो तेथून निघून गेला.